सनातन धर्म जो लोकांना विभाजित करतो त्याचा नाश व्हायला हवा असं मी नाही म्हणत आहे. असं तमिळनाडूचे अपोजिशन लीडर DMKचे उदयनिधी स्टालिन म्हणाले. असं ते का म्हणाले? आता नुकतंच तमिळनाडूचं इलेक्शन पार पडलं, जिच्यात TVK हा मोठा पक्ष म्हणून सत्तेत आला. आता त्याची नुकतीच असेंब्ली पार पडली, ज्याच्यात अनेक लोकांनी भाषणं दिली. त्यात एक वक्तव्य अर्थात एक भाषण खूप जास्त चर्चेत ठरलं, ते म्हणजे उदयनिधी स्टालिन यांचं. त्यांनी अनेक वक्तव्य केले, पण सनातन धर्माचं वक्तव्य अधिक चर्चेत आलं. पण त्यांनी काय वक्तव्य केले, याचा अर्थ काय होता आणि तमिळनाडूचं पॉलिटिक्स काम कसं करतं याच्याबद्दल आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. आपल्यासोबत आहे मेहुल मराठे, जे आपल्याला या गोष्टीबद्दल अधिक सविस्तर पद्धतीने सांगू इच्छिता. तर मेहुल मराठे, तुमचं काय मत उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्यावर? मला नीट पद्धतीने सांगा ते. उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं वक्तव्य काही नवीन नाही. याआधी देखील तमिळनाडूच्या राजकारणात अशी प्रकारचे वक्तव्य अनेक वेळा केली गेली आहेत. मुळात तमिळनाडूचे राजकारण हे द्रविड पॉलिटिक्सवर चालतं, त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य तिथं करणं खूप सामान्य आहे. ते याआधी देखील म्हणाले होते की सनातन धर्म हा मलेरिया किंवा कोरोनासारखा खतरनाक आहे. आता ते त्यांनी पहिले जेव्हा म्हटलं ते प्रायव्हेट प्रोग्राम होतं त्याच्यात, पण आता दुसरी सत्ता आल्यानंतर ते ओपनली बोलतात. आपण असं म्हणू शकतो का की जोसेफ विजय जे आता मुख्यमंत्री झालेले, त्यांनी याच्यावर काही आक्षेप नाही घेतला, तर त्यांची सुद्धा पार्टी हे हिंदूंच्या अगेन्स्टच काम करणार आहे. तुमचं काय मत आहे यावर? नाही, तसं नसतं. कारण विजय जोसेफ यांनी स्वतः असं कोणत्याही प्रकारचं वक्तव्य दिलेलं नाही आणि ज्याला विषय तर या वक्तव्याला समर्थन किंवा नकार देण्याच्या. परंतु जेव्हा असेंब्लीमध्ये ही गोष्ट झाली, ते तिकडेच बसलेले उपस्थित होते आणि ओपनली थ्रेट केलेलं त्यांनी की सनातन धर्माचा नाश व्हायला हवा. त्याबद्दल त्यांनी हात जोडून धन्यवाद बोलले आणि त्यांनी काहीच बोललं नाही. म्हणजे ॲज अ रिस्पॉन्सिबल नेता जे ते सगळ्यांचेच बनलेले, ते स्वतःला सेक्युलर पण संबोधतात. हो, तर सेक्युलरचा अर्थ तर सगळ्या धर्मासाठी राहतो ना. मग त्यांनी फक्त म्हणजे त्यांनी काही बोललं का बरं? तुम्हाला काय वाटतं यावर? आता यावरती त्यांची वैयक्तिक राजकीय प्रतिमा आहे ती त्यांना बदलायची नसेल कदाचित. कारण विजय जेव्हा राजकारणात उतरले त्या काळात त्यांची देखील भूमिका थोडी सनातन विरोधी होती, आपण बघितलं. त्यांनी सुद्धा स्वतःला कशा प्रकारे म्हणजे? डाव्या विचारसरणीने राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी भाजपला सर्वात पहिलं आपलं वैचारिक शत्रू मानलं. भाजपला वैचारिक शत्रू मानणं म्हणजे हिंदुत्वाच्या विचारांना आपल्या नाही ना, पण भाजप हा म्हणजे फक्त हिंदूंचा पक्ष नाही ना. म्हणजे हे तर म्हणणं चुकीचं आहे ना की भाजपची मूळ विचारधारा ही हिंदुत्वाशी निगडीत आहे, राष्ट्राभिमानाशी निगडीत आहे आणि डावी विचारसरणी ही त्याच्या विरोधात आहे. त्यामुळे विजय यांनी सुद्धा आपली जी राजकारणाची सुरुवात आहे ती द्रविड पॉलिटिक्सनीच केली होती, जरी ते आज स्वतःला सेक्युलर दाखवत असते. कारण आज ते एका जबाबदार पदावर जाऊन बसले, त्यामुळे त्यांना या भूमिका घेणं आज बंधनकारक आहेत. पण याआधी अनेक वेळा त्यांनी आपल्या भाषणामधून किंवा आपल्या वक्तव्यामधून, आपल्या भूमिकांमधून हे स्पष्ट केलं आहे की ते जरी सेक्युलर असले तरी ते हिंदुत्ववादी नाही आहेत. त्यामुळे या वक्तव्यावर सरळ आक्षेप घेणं ही भूमिका ते करणार नाही. कारण ते मध्ये आता त्यांचं एक वक्तव्य आलं होतं, ज्याच्यात ते म्हणाले होते की मी जेव्हा CM बनला तर माझ्या राज्यामध्ये जर कोणी मायनॉरिटी अर्थात मुस्लिमांच्या विरोधात काही आक्षेप केला किंवा त्यांना त्रास दिला तर त्यांच्याहून वाईट कोणी नसणार. पण आता ओपनली त्यांच्याच देशामध्ये सनातन धर्म अर्थात हिंदूंबद्दल एवढं बोललं जाते. मग काय ही राजकीय रणनीती असते. प्रत्येक पक्ष राजकीय रणनीती खेळतो. आता विजय झाले, त्यांच्या पक्ष झाला, त्यांनी जेव्हा राजकारणाला सुरुवात केली त्या काळात त्यांनी द्रविड पॉलिटिक्स किंवा हे मुद्दे उचलून धरले होते. आणि तमिळनाडूच्या पॉलिटिक्समध्ये आधीपासूनच हिंदुत्व मुळात चालत नाही. आता मी तुम्हाला एक विचारतो की मी द्रविड पॉलिटिक्सबद्दल फार सांगता, पण तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकता की द्रविड पॉलिटिक्स नेमकं आहे तरी काय? म्हणजे कॉन्सेप्ट काय, डेफिनेशन काय? द्रविड पॉलिटिक्सची सुरुवात खरं तर इंग्रजांनी केली होती. कारण एक थिअरी दिली गेली ज्याप्रमाणे असं म्हटलं गेलेलं आहे की भारतात जे मूळ रहिवासी होते ते द्रविड होते आणि ज्या काळात जे आर्य होते, जे युरोपमधून भारतामध्ये आले, त्याने आक्रमण केलं. त्यानंतर मूळ द्रविड लोकांना त्यांनी भारताच्या मुख्य भूमीपासून दक्षिणेकडे म्हणजे आजचे तमिळनाडू किंवा केरळ राज्य इथे टाकून दिलं. आणि हे मूळ भारतीय वंशज आहेत आणि जो हिंदू धर्म, सनातन धर्म किंवा वेद आले हे बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे यांच्या द्रविड संस्कृतीशी किंवा त्यांच्या परंपरांशी कोणताही संबंध नाही. म्हणजे एक प्रकारे द्रविड परंपरांचं रक्षण करणं, त्यांच्यावर अभिमान बाळगणं आणि सनातन धर्माला विरोध करणं हाच द्रविडांचा मूळ अजेंडा असतो आणि या विचारसरणीवर ते काम करतात. तर हे पॉलिटिक्स आधीपासूनच तमिळनाडूच्या राजकारणात असू दे खूप घट्ट झालं आहे. त्यामुळे तिथं या पॉलिटिक्सचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या पॉलिटिक्स तमिळनाडूच्या राजकारणात कधी चाललंच नाही आणि आजपर्यंत ते चालत नाही आहे. आपण असं म्हणू शकतो का की तमिळनाडूमध्ये जे हिंदू आता आहे तिकडे सेफ आहे की नाही, यावर तुमचं काय मत? जायला विषय तिथल्या हिंदूंच्या तिथली धर्म परंपरा ही आधीपासून हिंदू किंवा सनातन आहे. पण तिथला जो समाज आहे तो विविध जाती समुदायांमध्ये विभागला गेलेला आहे. दलित समुदाय तिथे मोठ्या प्रमाणात आहे. दलित समुदायाचा मोठा प्रभाव तिथं आहे आणि त्यामुळे तिथील लोकांच्या मनामध्ये बिंबवलं गेलं आहे की तुम्ही हिंदू नाही, तुम्ही द्रविडियन आहात. त्यामुळे तिथली आयडेंटिटी लोक एक द्रविडियन म्हणून दाखवतात.
आणि प्रत्यक्षरित्या हिंदूंवरती कुठल्याही प्रकारचा आक्रमण केलं जात नाही. पण त्यांच्या बोलण्यातून असं दाखवलं जातं की जो मूळ हिंदू अजेंडा आहे की जो उत्तर भारत आहे त्याच्याशी आमचा काही साम्य नाही हे दाखवण्यासाठी हे वक्तव्य वारंवार केले जातात. विशेषतः जसं महाराष्ट्रात पण आपण बघू शकतो की जे भाषावादी नेते जसं की राज ठाकरे झालं किंवा शरद पवारचा पक्ष झालं तर हे लोक बी अनेक वेळा नास्तिक मतांना घेऊन पुढे चालतात. मराठीचा मुद्दा असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल तर हे लोक हिंदू धर्माशी जुळलेले नाही. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राची परंपरा संस्कृती हिंदू धर्मापासून वेगळी आहे असा बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होत असतं. याला प्रादेशिकता असं म्हणतात. काही लोक याला ब्रिटिशर्सची चाल म्हणतात तर काही लोक सांगतात की नाही खरोखर सनातन धर्मामध्ये अशी असमानता होती आणि म्हणून प्रादेशिकतेची भावना निर्माण झाली असेल असं पण काही लोक म्हणतात. पण तमिळनाडूचे लोक जसं तमिलियन्सला प्रभाव देतात की प्रथम तमिळ ते साहजिक आहे. कोणत्या पण राज्यामध्ये त्यांची भाषा ही प्रथम आहे कारण ते राज्य त्यांच्या हृदयाचं जास्त जवळ राहते. आपण मानू शकतो असं महाराष्ट्राचं पण उदाहरण आपण घेतलं तर आपण म्हणतो की जे जे महाराष्ट्र माझं आहे पण बरोबर आहे बरोबर. पण तिकडे एक मिश्किल गोष्ट अशी आहे हे लोक तमिळ लोकांना एवढा प्रभाव देतात तमिळ पण त्यांचे मुख्यमंत्री हे स्टालिन जोसेफ हे कसं काय तमिळ कार्ल मार्क्सला ते खूप मानतात त्यांचे पुतळे बांधतात. आणि अर्थात आपण बघायला गेलं जे तिकडचे राजे होते मोठे मोठे तमिलियन राजे होते ज्यांनी खूप म्हणजे तमिळचा विस्तार केला होता त्यांनाही मानत नाही. तर याबद्दल तुमचं काय मत? आता ही झालं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की ब्रिटिश लोक जेव्हा भारतात आले त्यांनी भारतीयांच्या मनावर हा इतिहास हे सर्व बिंबवलं. आणि इतिहासाला कधीही एक बाजू नसते. राजकारणाला एक बाजू नसते, दोन बाजू असतात. आता धर्माकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टिकोन आपापला वेगळा असतो. आता सनातन धर्माला काही लोक समानतेचा धर्म मानतात, मूळ धर्म मानतात, सर्वांना एकत्र ठेवणारा मानतात. आता उजव्या विचारसरणीच्या लोकांचा विचार केला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सनातन धर्म असा आहे ज्याने उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत पूर्ण भारताला जोडून ठेवलं, एका धाग्यामध्ये फिरवण्याचं काम केलं. पण प्रादेशिक लोक किंवा डाव्या विचारसरणीवाल्या लोकांच्या मते की सनातन धर्माने असमानता दिली, जातीभेद लिंगभेद मोठ्या प्रमाणात सुरू झाले. त्यामुळे सनातन धर्मावर ते आघात करायचे प्रयत्न. आता मेहुल भाऊ तुम्ही म्हणाले की सनातन धर्म विविधतावर आहे बरोबर. परंतु असं म्हणणं आहे की आपण बघत आलो आहे की जातीभेद आपल्या धर्मात होता. जसं की ब्राह्मण सुपिरियरिटी दलित लोकांना त्रास दिला म्हणजे असं म्हटलं जातं बऱ्यापैकी लोअर कास्टला त्रास दिला आहे. अजून पण फार ठिकाणी आपण बघतो बिहार वगैरे तिकडे अजून पण त्यांना त्रास दिला जातो असं म्हटलं जातं. आणि त्याच्यावर पॉलिटिक्ससुद्धा काँग्रेस वगैरे हे लेफ्टिस्ट विचारसरणीचे लोक फार त्याच्यावर अजेंडा करत राहतात. तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या धर्मामध्ये जातीभेद होता का नाही? कारण की स्टालिनसारखे लोक जे त्यांचं मुख्य वक्तव्यच होतं की सनातन धर्म जो लोकांना विभाजित करतो त्यांचं म्हणणं हेच होतं की जातीभेद. तुम्हाला काय वाटतं की खरंच सनातन धर्म हा विभाजित करतो का? कारण जातीभेद होऊन गेले लोअर कास्ट अप्पर कास्ट तुमचं काय मत याच्यावर? हे बघा सर्वात प्रथम कोणताही धर्म वाईट किंवा चांगला असतो. प्रत्येकाची आपल्या पद्धतीने बघण्याची दृष्टी असते. आता प्रत्येक धर्मामध्ये काही चांगल्या गोष्टी तर काही वाईट गोष्टी पण आहे. असा कोणताही धर्म जगाच्या पाठीवर नाही जो पूर्णपणे चांगला आहे किंवा पूर्णपणे वाईट आहे. त्याचप्रमाणे भारतीय धर्मामध्ये सुद्धा काही कुप्रथा काही वाईट पद्धती प्रचलित झाल्या. आता या पूर्वीपासून त्याच्यामध्ये होत्या कारण नंतर आणल्या गेल्या हे आपण सांगू शकत नाही. अनेक लोक म्हणतात की जातीभेद नंतर आला, सुरुवातीला जातीभेद नव्हता. पण मग आता ही परंपरा झाली, समाजव्यवस्थेची निर्माण झाली भारतामध्ये. या समाजव्यवस्थेने जाती निर्माण झाल्या. आता स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पुस्तक भारत में जातीया याच्यामध्ये मान्य केलेलं आहे की जाती व्यवस्था भारतामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात नव्हती. पण पुढे परंपरागत जे लोक काम करत गेले तीच त्यांना जात मिळाली आणि जातीनुसार पुढे वागणूक मिळवत गेली आणि हीच पुढे समाजव्यवस्था झाली भारताची. तरी भारताची मूळ समाजव्यवस्था होती. आता काही लोक याला हिंदू धर्माशी जोडतात. हां, मी एक मान्य करतो की भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये ही खूप चुकीची पद्धत आहे जाती व्यवस्था. ही त्याला लागलेली खूप चुकीची कीड आहे. पण फक्त जाती व्यवस्था म्हणजे हिंदू धर्म असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे MK स्टॅलिन किंवा कोणतेही जे डाव्या विचारसरणीचे नेते आहेत कम्युनिस्टवादी नेते आहेत हे हिंदू धर्मावर आघात करण्याच्या वेळेला जेव्हाही असं म्हणतात की हिंदू धर्म जातीवादी आहे, हिंदू धर्म कट्टरतावादी आहे तर हे कुठेतरी चुकीचं आहे. जातीवाद हा हिंदू धर्मातला एक भाग होता पण जातीवाद म्हणजे हिंदू धर्म असं नाही. आणि आता आपण एक गोष्ट म्हणू शकतो की अनेक नेते जसे की आपण बघायला गेले राहुल गांधी होऊन गेले, शरद पवार होऊन गेले किंवा खूप असे नेते जे खूपदा बोलतात की आम्ही सगळ्यांचे नेते आणि भाजप फक्त हिंदूंबद्दल विचार करतो. तर आता जेव्हा सनातनबद्दल थोडं वाईट वक्तव्य करण्यात आलं तेव्हा हे नेते काही का बोलत नाही आहे? कारण की ते त्यांच्यासोबतच सत्तेत आहे म्हणून. काय असेल याचं रिझन? तुम्हाला काय वाटतं? आता हे बघा राजकारणात नेत्यांना सेक्युलर राहणं सर्वसमावेशक राहणं महत्त्वाचं असतं आणि प्रत्येकाची आपापली एक राजकीय भूमिका एक राजकीय पार्श्वभूमी असते. आता तुम्ही शरद पवार राहुल गांधी यांच्याबद्दल बोललो तर डावी विचारसरणी त्यांची पहिली भूमिका आहे आणि डावी विचारसरणीप्रमाणे ते नेहमी वागतात. आता जेव्हाही कधी जे मायनॉरिटीज आहेत त्यांच्यावरती काही अत्याचार झाला तर हे बोलणं ते पहिले प्राधान्याने देतात कारण त्यांची मूळ विचारधारा ही सेक्युलर किंवा लेफ्ट विंगवर आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो बहुसंख्यक समाज आहे हिंदू समाज
हिंदू समाज बहुसंख्य असल्यामुळे अनेक वेळा मायनॉरिटीजवर अत्याचार होतात, त्यामुळे त्यांचं बोलणं अधिक महत्त्वाचं असेल असं या नेत्यांच्या मते. त्यामुळे ती त्यांची भूमिका आहे. आणि भाजपला असं वाटतं की भाजपचे मूळ अजेंडा आहे की भारतीय मूळ संस्कृती किंवा हिंदू समाज हे सर्वात प्रथम आपण यांना प्राधान्य दिलं पाहिजे, आपल्या संस्कृतीला आपण जपलं पाहिजे. आता अशात ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना कधी कधी आपल्या समाजातील आपले जे मतदार आहेत त्यांना खेचण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करतात. तर हा एक राजकीय अजेंडा किंवा रणनीती आहे. आता त्याबद्दल आपण सरळ पद्धतीने बोलू शकत नाही. हा एक त्यांच्या राजकीय रणनीतीचा भाग आहे. कोणताही पक्ष असू दे, भाजप असू दे किंवा काँग्रेस असू दे. आता शेवटी मी तुम्हाला एवढंच विचारू शकतो की उदयनिधी स्टॅलिन यांनी जे वक्तव्य केले तर त्यावर त्यांच्यावर काही कारवाई व्हायला हवी का? कारण ओपनली थ्रेट करणं एका धर्म, कारण थ्रेटच केलं त्यांनी, आपण असं म्हणू शकतो. आता हे बघा, हे वक्तव्य काही देशाच्या इतिहासात नवीन नाही, राजकारणात पण नवीन नाही. अनेक वेळा जे कट्टरतावादी नेते खूप सारे आहेत. आता जसे MIMचे नेते झाले, खुद अकबरुद्दीन ओवैसी यांनी देखील असे अनेक वादग्रस्त वक्तव्य अनेक वेळा केलेली आहेत. चिथावणीखोर भाषणं दिली आहेत. हिंदुत्ववादी पण अनेक नेते आहेत, नितेश राणे झाले. आता तुम्ही जसे म्हणाले की नितेश राणे ओवेसी हे पण खूपदा म्हणजे ओवेसी हिंदूंबद्दल आणि नितेश राणे हे मुसलमानांबद्दल बोलतात, परंतु त्यांचे वक्तव्य जेवढा माझा अभ्यास आहे त्यांनी कधी कोणत्या धर्माला संपवायचा पूर्णपणे असं वक्तव्य नाही केलं. जिथे आपण स्टॅलिन सर एक दुसऱ्यांदा झालं किंवा जास्त पण बोलले असेल मला ठाऊक नाही, पण त्यांनी असं बोललं आहे की धर्माला संपूर्ण नाश करणं. तर यावरून तुम्हाला वाटतं त्यांच्यावर काही कारवाई व्हायला हवी का? एवढं मी विचारतो, काही कारवाई करायला हवी का त्यांच्यावर? काय वाटतं तुम्हाला? आता हे बघा, आधी जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या काळात बी मुद्दा उठला होता. त्या काळात मुख्यमंत्री होते MK स्टॅलिन. ते म्हणाले होते की सनातन धर्माला नष्ट करणं म्हणजे लोकांना मारणं नाही, तर सनातन धर्म जी विचारधारा आहे, जातीवादी विचारधारा आहे, हे आमच्या मते ही चुकीची, आमच्या याला विरोध आहे आणि ही विचारधारा नष्ट करणं हे आमचं काम आहे, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आता एखाद्या विशिष्ट विचारधारेला विरोध करणं किंवा त्याला नाश करणं ही गोष्ट पॉलिटिक्समध्ये कायम असते. म्हणून ती त्यांनी वैयक्तिक स्वतःचं मत असेल की ही विचारधारा आपल्या लोकांच्या मनातून नष्ट करायची, यासाठी त्यांनी असं वक्तव्य केलं असेल असं मला वाटतं. म्हणून यावर सरळ त्यांच्यावरती कारवाई करणं हे घटनात्मक नाही. यामुळेच कोर्टाने देखील त्याच्यावर कोणती कारवाई मागच्या प्रकरणात देखील केलेली नाही असं मला वाटतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्यांच्यावर कारवाई नको करायला, म्हणजे फायनल उत्तर असं आहे का तुमचं? आता कारवाई करायला की नको करायला हा तर कायदेतज्ञांचा प्रश्न झाला, पण माझे एक देशातील नागरिक म्हणून असं मत आहे की हे अशा प्रकारचं सरळ वक्तव्य कोणत्याही नेत्याने इतक्या मोठ्या स्तरावर जाऊन करायला नको. आणि जर तसं प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर त्याने जाहीरपणे माफी मागायला हवी, एवढंच मला म्हणणं आहे. कारवाईचा विषय असेल तर तो कायदेतज्ञांच्या विषयी तर त्यांनी करावा. आता तुम्ही तर तुमचं मत दिलं, पण जर माझं मत तुम्ही विचारलं तर मला तरी वाटतं की कारवाई ठीक आहे, कारवाई तज्ञ त्यांचाच रोल येतो, पण मला वाटतं की शिक्षा तर नक्कीच व्हायला हवी. कारण ते पहिलेसुद्धा बोलले, पहिले तर त्यांनी सनातन धर्माला डेंग्यू मलेरियाशी कम्पेअर केलं होतं आणि आता ते स्पष्ट बोलतं की विभाजित करणारा धर्म ज्याचा नाश व्हायला हवा. तर मला असं वाटतं की त्यांच्यावर काही शिक्षा तर नक्कीच व्हायला हवी की त्यांना अद्दल घडेल की असं कोणत्या विशिष्ट समुदायाबद्दल बोलणं चुकीचं आहे. ठीक आहे, त्यांचं जर म्हणणं होतं ते प्रॉपर भाषेमध्ये सांगू शकले असते आणि त्यांनी फक्त यालाच धर्माला नाही केला, विरोध नाही केला. त्यांनी जे वंदे मातरम गीत वाजवलं होतं त्याच्याबद्दलसुद्धा ते बोलले, राष्ट्रगीताबद्दलसुद्धा बोलले की पहिले राज्यगीत यायला हवं वगैरे. तर असं वाटतं की राष्ट्रगीत हे राष्ट्राचं, भारत हा एकच देश आहे, विविध समुदाय, विविध स्टेट्स, तर असं एक द्वेष पसरवणं हे चुकीचं आहे. मला तरी वाटतं त्यांच्यावर काहीतरी म्हणजे शिक्षा तरी नक्कीच भेटायला हवी. आता हे तर आमचे मत झाले, पण तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं, उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य हे बरोबर होतं की चुकीचं? आणि जर चुकीचं तर त्यांच्यावर कारवाई काय करायला हवी? तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ अजून जर तुम्हाला हवे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला.